दुसऱ्या बाजूला फाल्गुन देशमुखने वेळेचा अचूक अंदाज घेतला होता. त्याच्या मते औषधाचा परिणाम आतापर्यंत झाला असणार आणि काव्या आता गाढ झोपलेली असणार. हॉटेलच्या रिसेप्शनवर थोडे पैसे खर्च करून त्याने सहज काव्याच्या खोलीची डुप्लिकेट किल्ली मिळवली होती. दार उघडताच आत पूर्ण अंधार. तो मनातच खुश झाला. इतक्या लवकर झोपली म्हणजे औषध कामाला आलंच. तो चाच पडत पलंगाकडे गेला, पण तिथे कोणीच नव्हतं. भुवया उंचावत त्याने लाईट लावलं आणि त्याच्या चेहऱ्यावर विकृत आनंद पसरला. टेबलजवळ एक स्त्री पडलेली होती. त्याने नीट पाहायचीही तसदी घेतली नाही. अतिशय उतावीळपणे तो पुढे झेपावला. त्या स्त्रीला उचलून थेट पलंगावर ओढलं. ए छोटी सुंदरी, आज मला मारून टाकणार होतीस ना? आज शेवटी माझ्या हातात आलीसच. आज तुला इतकं छळतो की तूच दया मागशील. तो तिला उलटवतो आणि पुढच्या क्षणी त्याच्या अंगातून जणू रक्त गोठलं. काय तू इथे? तू का? ही तर तीच बाई होती जिने आज गोल्फ कोर्सवर त्याला नोकर म्हणत अपमान केला होता. तो काही समजून घ्यायच्या आत दार जोरात उघडलं गेलं. फाल्गुन देशमुख, मला माहीत होतं तू बिझनेस ट्रिपवर गेलास म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड. आज तुला जिवंत सोडणार नाही. फाल्गुनची बायको नातेवाईकांसह खोलीत घुसली. दृश्य इतकं स्पष्ट होतं की शब्दाची गरजच नव्हती. फाल्गुन अर्धनग्न अवस्थेत, पलंगावर बेशुद्ध स्त्री आणि त्याचा गुन्हा उघड. अरे ऐका, मी. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याला पलंगावरून ओढून खाली फेकण्यात आलं. लाथा, घुसे, काड्या, सगळा राग त्याच्यावर ओतला गेला. तेवढ्यात काव्या खोलीत आली. तिने पाहिलं ते दृश्य. अरे थांबा थांबा. फाल्गुन डोकं धरून किंचाळत होता. काव्यानं आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. हे काय चाललंय इथे? फाल्गुनने वर पाहिलं. दात खात म्हणाला, तू माझ्यावर कट रचला आहेस. अजून बोलतोस? त्याच्या बायकोनं पुन्हा काठी उगारली. थोड्याच वेळात हॉटेलची सिक्युरिटी आली. सगळ्यांना ओढत बाहेर नेण्यात आलं. तेवढ्यात पलंगावरची स्त्री शुद्धीवर आली. डोळे चोळत आजूबाजूला पाहिलं. हे काय आहे? जेसिकाने स्वतःचे कपडे विस्कटलेले पाहिले. ती अक्षरशः संतापली. कोणी मला हात लावला असेल तर मी त्याला ठार मारेन. हा प्रकार पाटील समूहाच्या ग्रीन ट्रस्ट प्रोजेक्टशी संबंधित असल्यामुळे आणि जेसिका ही पाटील समूहाची वारसदार असल्यामुळे मनोहर पाटील यांच्यापर्यंत बातमी क्षणात पोहोचली. तो तात्काळ यवतमाळमध्ये पोहोचला. समोर खुर्चीवर बसलेली, अपमानाने आणि संतापाने थरथरणारी जेसिका, जमिनीवर बसलेला मार खाल्लेला फाल्गुन आणि मागे उभी छातीवर हात ठेवून घाबरलेली काव्या. मनोहर पाटील याचं डोकं फिरायच्या बेतात होतं. हे सगळं नेमकं काय आहे ते संतापून म्हणाला. फाल्गुनने लगेच काव्याकडे बोट दाखवलं. तिने कट रचला. सगळं हिचंच प्लॅनिंग आहे. मनोहर पाटील काव्याकडे पाहतात. काव्या निरागस आवाजात म्हणाली, मी आणि मिस जेसिका खोलीत बोलत होतो. त्या फार दमल्या होत्या म्हणून झोपल्या. मी बाहेर जेवण आणायला गेले. परत आले तर हे दृश्य. मी काय कट रचू शकते? फाल्गुन ओरडला. खोटं. तुला माहीत होतं ड्रिंकमध्ये काय आहे. तू मुद्दाम पिलं नाहीस. काव्या खांदे उडवत म्हणाली, मी ड्रिंक पिलं होतं. मिस जेसिकालाच विचारा. जेसिका मध्येच ओरडली, नाही, ड्रिंक मीच पिलं. मला झोप आली. म्हणजे या नीच माणसाने मलाच औषध दिलं? फाल्गुन गार पडला. काव्या शांतपणे पुढे म्हणाली, म्हणजे बहुतेक मी तुमचा ग्लास घेतला असावा. पण प्रेसिडेंट देशमुख, आपण बिझनेस ट्रिपवर आहोत. तुम्ही माझ्यावर असं कराल? फाल्गुन गप्प. मग तुम्हाला माझ्या खोलीची किल्ली कशी मिळाली? काव्याने थेट प्रश्न विचारला. त्याची बायको पुढे आली. तो रिसेप्शनला पैसे देतो, मग मी का देऊ नये? मला आधीच संशय होता. काव्याचे डोळे लाल झाले. मी कधीही विचार केला नव्हता की तुम्ही असे निघाल. मला वाटलं तुम्ही माझी काळजी करता. फाल्गुन जमिनीवर कोसळला. तेवढ्यात जेसिकाने टेबलावर जोरात हात आपटला. मला हा माणूस ग्रीन ट्रस्टमध्ये नको. मनोहर पाटील थक्क झाले. त्याला बॅकलिस्ट करा. जेसिकाचा आदेश ठाम होता. फाल्गुन संपलाच होता.
काव्या त्या रात्रीच यवतमाळ सोडून पुणे सिटीला परतली. दुसऱ्या बाजूला मनोहर पाटील यांना रात्री बातमी मिळाली. तपास केला. CCTV फुटेज तपासलं. काव्याने काहीच केलं नाही. तो फाल्गुनच विकृत निघाला. मनोहर पाटील थंड हसले. हुशार आहे ती. स्वतःला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करून घेतलं. खेळात एक डाव काव्याने जिंकला होता. सर, आता पुढे काय करायचं? खालचा अधिकारी थोडा घाबरत विचारत होता. अध्यक्ष पाटील खुर्चीत मागे रेलून बसले. त्यांचा आवाज शांत होता, पण निर्णय धारदार. जेसिकाने स्पष्ट सांगितले, तिला फाल्गुन देशमुखचा चेहराही पाहायचा नाही. म्हणून त्याला पुणे शहराच्या बाहेर फेका आणि हा प्रोजेक्ट काव्याला द्या. हो सर. खालचे लोक एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना वाटलं होतं अध्यक्ष पाटील काव्याला मुद्दाम पैसे कमवू देणार नाहीत, पण उलट त्यांनी तिला सुवर्ण संधी दिली होती. दूर उभा असलेला मनोहर पाटील थंड हसला. माझ्या हाताखाली ती जास्त चांगलं करेल असं वाटलं असेल तिला. भोळी आहे, फार भोळी. थोड्याच वेळात ग्रीन ट्रस्टने अंतिम निकाल जाहीर केला. काव्याची कंपनी या प्रोजेक्टची अधिकृत विजेती ठरली. पूर्ण उद्योजकगटात खळबळ उडाली. कारण चर्चा अशी होती की हा प्रोजेक्ट हवं तर गायकवाड कुटुंबाच्या नातेवाईकाला दिला जाईल, जेणेकरून दोन मोठ्या घराण्याचं नातं अधिक घट्ट होईल. पण प्रत्यक्षात संधी मिळाली काव्याला. दुसऱ्या बाजूला रुद्र गायकवाड. माधव त्याच्यासमोर उभा होता. सर, बोलीचा निकाल लागला. शेवटी काव्यात जिंकली. रुद्रने डोळे अर्धवट मिटले. चेहऱ्यावर कुठलाही भाव नाही. जिंकली तर जिंकली. माधव थोडा थांबला, मग म्हणाला, आणखी एक गोष्ट. फाल्गुन देशमुखला कोरियनमधल्या एका शाखेत पाठवले. जणू काही हद्दपारच केले. खूप वाईट अवस्था आहे त्याची. माधवला मधल्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या. रुद्र उपहासाने हसला. तसं व्हायचंच होतं. ती साधी मुलगी नाही. राजदीप दिवाणसारखा माणूसही तिच्या डावात अडकला. मग हा फाल्गुन कोण? तो क्षणभर थांबला, मग पुढे म्हणाला, इतरांवरच नाही, स्वतःवरही ती तितकीच कठोर आहे. राजदीपला संपवण्यासाठी 2 महिने सफाई कामगाराचं काम केलं होतं तिनं. यावेळी काय केलं असेल कुणास ठाऊक. माधवच्या छातीत कुठेतरी टोचून गेलं. त्या संध्याकाळी काव्या, सानिका, शिवाय आणि दिव्या एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते. चिअर्स. काव्या, फाल्गुनला थेट कोरियाला कसं पाठवलंस तू? शिवाय आश्चर्याने विचारलं. ऐकलंय त्याला डिमोशन देऊन लगेच पाठवलं. खूप भडकला असेल. काव्या शांतपणे म्हणाली. जेसिकाला दुखावणं तीच त्याची सगळ्यात मोठी चूक होती. त्याचं फळ त्यालाच मिळालं. तेवढ्यात दुरून जेसिका चालत येताना दिसली. काव्या लगेच उभी राहिली. मिस जेसिका, त्या दिवशी हॉटेलमध्ये जे घडलं त्याबद्दल मला खरंच वाईट वाटतं. जेसिकाने उपहासाने पाहिलं. बस कर, मला मूर्ख समजतेस का? तू मला वापरलंस आणि तरी आता अभिनय करतेस. काव्या गप्प. मला कळलंय. फिल्म सिटीचा प्रोजेक्ट तुलाच मिळालाय. आता काय दाखवतेस? मला असं व्हावं असं वाटलं नव्हतं. जेसिका चिडली. तुला वाटतं प्रोजेक्ट मिळाला म्हणजे सगळं संपलं. लक्षात ठेव, पाटील आमच्याच कुटुंबाचे आहे. फक्त बघत राहा. मला कळत नाही तुम्ही मला शत्रू का समजता. काव्या शांतपणे म्हणाली. तू आणि ती कॉलेजमधली मुलगी दोघीही सारख्याच. इतकं बोलून जेसिका निघून गेली. काव्याने खांदे उडवले. सोड ना, मनावर घेऊ नको. दिव्या काळजीने म्हणाली. काव्या, ती खरंच पाटील समूहातून तुझं नुकसान करेल असं वाटतं का? काव्या निवांतपणे खात म्हणाली. पुणे सिटीमध्ये मोठ्या कंपन्या मोजक्याच आहेत, किंवा दिवाण समूह किंवा पाटील समूह. माझ्या कुटुंबाने सगळ्यांनाच कधी ना कधी दुखावलंय. तरीही पुढे जायचंच आहे. सानिकाचं मन मात्र जड झालं. तेवढ्यात अभिजित आणि संजना देखील त्या रेस्टॉरंटमध्ये आले. अभिजितची नजर टेबलाकडे गेली. 4 जण हसत ग्लास उंचावून बसले होते. सानिका, संजनानं आश्चर्याने हाक मारली. अभिजित थोडा थांबला. तू बस, मी जाऊन भेटतो. तो पुढे गेला. काय सेलिब्रेशन? त्याने विचारलं.
काव्य हसत म्हणाली, सानिकाला ग्रीन ट्रस्टचा प्रोजेक्ट मिळाला आहे. अभिजित क्षणभर गप्प झाला. काव्या, ग्रीन संस्थेबद्दल बोलायचं झालं तर मी परवा मनोहर पाटीलांना तुझ्या पार्श्वभूमीबद्दल सांगितलं. काव्या चकित झाली. का? तुम्ही त्यांना का सांगितलं? मी फक्त सावध करायचो. पण तो जरा विचित्र वागत होता. तू आता त्याच्या अखत्यारीत काम करतेस. सावध राहा. तो निघून गेला. दिव्या लगेच विचारू लागली, काय पार्श्वभूमी आहे तुझी? काही नाही, काव्या म्हणाली. पण मनात प्रश्न उभा राहिला. मी देशमुख कुटुंबातून आहे हे कळल्यावर मनोहर पाटील इतके विरोधात का गेले? कदाचित यामागे आईशी जोडलेलं एखादं गुपित असावं. दुसऱ्या टेबलवर संजना चिडून म्हणाली, तू अजूनही सानिकाची चौकशी करतोयस? ती पुढे गेले, सुखी आहे. मग तू का नाही? अभिजित थंडपणे म्हणाला, मी शूद्र आहे असं म्हणतोयस का? संजना दात खात म्हणाली. अभिजित शांतपणे केक कापत राहिला. इथेच थांब. नशीब अजून चाळू नकोस. संजना गप्प झाली. पुढच्या दिवशी काव्या कंपनीच्या प्रतिनिधी म्हणून दिवाण समूहाच्या मीटिंगला गेली. पूर्ण दिवस गेला. संध्याकाळी विवेक तिच्याशी भेटायला आला. काव्या, माझा वाढदिवस जवळ आलाय. माझ्यासाठी काय गिफ्ट आणणार? एवढ्या मोठ्या माणसाला गिफ्ट लागतं? काव्या हसून म्हणाली. आपण पहिल्यांदा एकत्र वाढदिवस साजरा करतोय. गिफ्ट हवंच. काव्या विचारात पडली. नाही दिलंस तर? मी समजे तू स्वतःलाच गिफ्ट देतेस. विवेक मिश्किलपणे म्हणाला. थांब, मी विचार करते. काव्या पटकन म्हणाली. विवेक हलकासा हसला. आज रात्री कावेरी क्लबमध्ये 8 वाजता. गिफ्ट विसरू नकोस. आणि हवं तर ऑफिसमधले लोकही घेऊन ये. आज काही सेलिब्रिटीही येणार आहेत. काव्य तिथेच उभी राहिली. हा वाढदिवस फक्त पार्टी नाही, तो एखाद्या वादळाची सुरुवातही असू शकते.